राज्य में महिलाओं की सुरक्षा को लेकर विधायक विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार को आड़े हाथ लिया। साथ ही इस मौके पर उन्होंने सरकार पर जमकर निशाना साधते हुए महिलाओं की सुरक्षा के लिए और अधिक निधि की मांग की। ब्रह्मपुरी के विधायक विजय वडेट्टीवार ने मुंबई में चल रहे अर्थसंकल्पीय अधिवेशन के दौरान राज्य में महिलाओं की सुरक्षा के संबंध में प्रश्न उठाते हुए सरकार को आड़े हाथ लिया और इस मौके पर उन्होंने सरकार की लाडली बहन योजना का भी जिक्र किया और इस मौके पर उन्होंने कहा कि राज्य में महिलाओं की सुरक्षा को लेकर निधि की काफी कमी है और सरकार ने महिलाओं की सुरक्षा के लिए निधि में काफी बढ़त करना चाहिए। तो आइए सुनते हैं इस मौके पर ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार ने क्या कहा। तो हा खरा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांना आणि जनतेला पडला। अध्यक्ष महोदय, आज गृह विभागाच्या मागण्यावर चर्चा करत असताना आमच्या लाडक्या बहिणी या भावांना प्रश्न विचारतायत की आपण देवाभाऊ म्हणतो, त्यांची तशी मोठमोठी फलक देवाभाऊंची लागली की देवाभाऊ तुमच्या राजवटीमध्ये आम्ही सुरक्षित नाही, अशा प्रकारच्या महिलांचा टाळो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय। अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षा पूर्णतः वेशीवर टांगली आहे, अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसते आहे। पुण्यातील महिलावर झालेला बसस्थानकात झालेला बलात्कार असेल, जळगावात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींचा तिच्या मैत्रिणीचा भर रस्त्यामध्ये छेड काढली जाते आणि सोबत पोलीस असताना सुद्धा व्हिडिओ बनवला जातो। म्हणजे हे किती निर्ढावलेले या राज्यातील हे सगळे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आणि हिम्मत वाढलेले सगळे, मला वाटतं की यांची ताकद आणि हिम्मत कशी वाढली आहे हा खरा प्रश्न येतो। अध्यक्ष महोदय, काय म्हणावं, एका एसटी बस स्थानकामध्ये महिलावर बलात्कार होतो आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की मुलीने विरोध का केला नाही। म्हणजे किती असंवेदनशील आहे, यांच्या बोलण्यातून किती काही संवेदना आहेत की नाही, संवेदना हरपल्या आहेत का, असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या पुढे। अध्यक्ष महोदय, असं बोलून एक प्रकारे गुन्ह्याची जबाबदारी पीडित मुलीवर ढकलण्याचा हा प्रकार तर नाही ना, असंही यातून यांच्या वक्तव्यातून दिसते। अध्यक्ष महोदय, उद्या कोर्टात मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांचा फायदा सुद्धा आरोपीला होईल, अशी परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय, दर तासाला महाराष्ट्रात 5 महिला विरुद्धचे आणि 2 बालकाविरुद्धचे गुन्हे घडत आहेत। यांच्या दोघांच्याही विरुद्ध गुन्हे घडत आहेत। अध्यक्ष महोदय, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB जी आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचे भीषण असं चित्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी घडत आहे। महिलावरील गुन्ह्याचं जर प्रमाण पाहिलं अध्यक्ष महोदय, तर दररोज 126 गुन्हे नोंदवले जातात आणि 2020 मध्ये हा दैनंदिन सरासरी आकडा 88 होता आणि म्हणजेच या गुन्ह्यामध्ये 40% वाढ झाली होती। 2020 मध्ये 31,701 महिलावरील गुन्हे नोंदवले गेलेत आणि 2023 पर्यंत हा आकडा 47,381 वर पोहोचला। अध्यक्ष महोदय, बालकावरील गुन्ह्यांचं प्रमाण पाहिलं तर आज दररोज 55 गुन्हे घडत आहेत। शाळा, रस्ते, घर, कुठेच आपल्याला मुले आणि महिला सुरक्षित। अध्यक्ष महोदय, हे बालकही सुरक्षित नाही। 2022 ते 23 या एका वर्षामध्ये बलात्कारांच्या घटनांमध्ये जी वाढ झाली अध्यक्ष महोदय, ती 6.2% निर्णय सक्षम करणे अपेक्षित होते। अध्यक्ष महोदय, परंतु दुर्दैवानं या ठिकाणी अत्यंत तोडकी निधी उभारून आपण निर्भया फंडाला निधी उभारून महिलांच्या सुरक्षेच्या त्यावेळेस नवीन गाड्या घेतल्या होत्या। यंदा काय उपाययोजना करणार आहात याचं उत्तर सुद्धा माननीय गृहमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात महिलांच्या सायबर विरोधातील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि सातत्याने गुन्हे वाढत आहेत। या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फक्त माऊली 1,000 रुपयाची तरतूद, मुंबई सेफ सिटी प्रकल्पासाठी किती खर्च, फक्त 4,000 रुपयाची तरतूद, म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग विरोधी पथकासाठी जी तरतूद केली आहे ती फक्त 2,000 रुपयाची। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेसाठी एकूण निधीची किती निधी दिला गेला असेल
तर तो 8,000 रुपये एका मंत्र्याच्या कार्यालयात चहा पाण्यासाठी सुद्धा यापेक्षा जास्त खर्च होतो. अशी एवढीशी तोडकी निधी यामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय या महिला सुरक्षेसाठी दिली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की महिला राज्यामध्ये सर्वात असुरक्षित महिलांचं स्थान हे महाराष्ट्र झालं. अध्यक्ष महोदय, महिलांवर प्रचंड अत्याचार, अन्याय, बलात्कार, रोज विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना हे 8,000 रुपयाची तरतुदी केली. ते निधी वाढवा आणि त्यामध्ये भरीव मदत करा आणि राज्यातील कोणतीही महिला असुरक्षित नाही. तुमच्या पाठीमागे, भगिनींच्या पाठीमागे, बहिणींच्या पाठीमागे सरकार गंभीरपणे उभा आहे. हे धाडस आपण दाखवाल का, असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सिटी के हमारे प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की रिपोर्ट।